नमस्कार मंडळी, आज आपण एक खूप मोठी भरतीची माहिती घेऊन आलो आहोत। शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक युनानी रुग्णालय नांदेड यामध्ये तब्बल 12 विविध पदावर 27 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। अर्ज करण्याची संधी लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो। पूर्ण भरतीची जाहिरात अजून उपलब्ध झालेली नाहीये। शॉर्ट पीडीएफ आपल्याकडे आलेली आहे। लवकर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा नांदेड यांच्या मार्फत ही जाहिरात असणार आहे मित्रांनो। सविस्तर जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाहीये। उद्या संध्याकाळपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होईल। यामध्ये एकूण 44 पदाकरिता ही जाहिरात असणार आहे मित्रांनो। सरळ सेवा भरतीने ही पदे भरली जाणार आहेत। यामध्ये अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारीखपर्यंत अर्ज आपण करू शकतो, तसेच प्रत्येक संवर्गानुसार किती पदे असणार आहे आणि वेतन श्रेणी काय असणार आहे ती आपण बघणार आहोत। रसशाळा सेवक या पदासाठी एकूण एक पद भरला जाणार आहे। S1 कॅटेगरीनुसार तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो। म्हणजे 15,000 ते 47,600 एवढं वेतन तुम्हाला दरमहा मिळणार आहे। त्यानंतर शवविच्छेदन कक्ष सेवक या संवर्गाकरिता एकूण एक पद भरला जाणार आहे। S1 नुसार तुम्हाला पे स्केल असणार आहे मित्रांनो। म्हणजे 15,000 47,600 एवढ्या तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। म्हणजे तुम्हाला दरमहा पगार 15,000 ते 47,600 च्या दरम्यान मिळणार आहे। त्यानंतर पहारेकरीसाठी असणार आहे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत। माळी या संवर्गासाठी तुम्हाला 3 पदे भरली जाणार आहेत। वस्ती गृहसेवक यासाठी एक पद भरला जाणार आहे। सेवक या कॅटेगरीसाठी 2 पदे भरली जाणार आहेत मित्रांनो। कक्ष सेवक साठी एकूण 15 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी ही पदे खूप जास्त आहेत। S1 नुसार तुमचा पे स्केल असणार आहे। म्हणजे तुम्हाला 15,000 ते 47,600 एवढं वेतन तुम्हाला दरमहा मिळणार आहे। रसशाळा सेवक पासून कक्ष सेवक पर्यंत S1 नुसार तुमचा पे स्केल असणार आहे आणि टोटल पगार असणार आहे 15,000 ते 47,600। त्यानंतर नाव्ही या संवर्गासाठी एक पद भरला जाणार आहे। पगार असणार आहे तुमचा 16,600 ते 52,400 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे। त्यानंतर शिंपीसाठी S3 नुसार पे स्केल असणार आहे। एकूण एका पदासाठी ही जागा असणार आहे। त्यानंतर धोबी या कॅटेगरीसाठी एकूण एक पद भरला जाणार आहे। S3 नुसार तुमचा पे स्केल असणार आहे। खिदमती या संवर्गाकरिता एकूण 9 पदे भरली जाणार आहेत। पे स्केल तुमचा S1 नुसार असणार आहे। म्हणजे माळी, वस्ती सेवक आणि सेवक या पदाकरिता जो पे स्केल लागू झाला होता तोच पे स्केल या पदासाठी असणार आहे। त्यानंतर आवश्यक या पदासाठी एक पद भरलं जाणार आहे। पे स्केल S3 नुसार असणार आहे। यंत्रचालकसाठी S6 नुसार पे स्केल मिळणार आहे। म्हणजे 19,900 ते 63,200 एवढं वेतन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत। या संपूर्ण जाहिरातीमध्ये 44 पदे भरली जाणार आहेत। 44 पदे वर्ग ड करिता असणार आहेत आणि ही सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत मित्रांनो। अर्ज कसा करायचा आता हे बघूयात आपण। अर्ज करण्याच्या सविस्तर जाहिरात येईल तेव्हा प्रत्येक कॅटेगरीनुसार कोणतं एज्युकेशन लागणार आहे, तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहे, सविस्तर माहिती आपल्यास दिली जाणार आहे। अर्ज www.gacananded.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत मित्रांनो। सदर जाहिरातीमध्ये पदामध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत, याची नोंद घ्यावी। अर्ज सादर करण्यासाठी कालावधी असणार आहे 18/9/2025 पासून ते 8/10/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। म्हणजे 2 दिवसानंतर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे। यासाठी तुम्हाला शुल्क भरायचं आहे। शुल्क भरण्याची तारीख असणार आहे 8/10/2025। परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला या साईटवर देण्यात येणार आहे मित्रांनो। www.gacananded.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 ते 8 दिवसा अगोदर तुम्हाला प्राप्त होतील। ही होती संपूर्ण जाहिरात।
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक युनानी रसशाळा नांदेड याकरिता वर्ग ड करिता ही जाहिरात होती मित्रांनो। संपूर्ण जाहिरात उद्यापर्यंत आपण आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। तसे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ती तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे। त्यानंतर अर्ज भरण्याची पद्धत तसेच कागदपत्रांची सगळी माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। एक लक्षात घ्या, 10वी पास वर ही पदे असणार आहेत, त्यामुळे कोणीही चान्स सोडू नका। वर्ग ड ची पदे असली तरी पण पगार चांगला आहे मित्रांनो, त्यामुळे फॉर्म भरायला टाळाटाळ करू नका। जाहिरातीचे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। ही अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो। सरकारी नोकरीची जास्तीत जास्त गरज सगळ्यांनाच आहे। सगळ्यांचीच इच्छा आहे की आपली सरकारी नोकरी लागावी आणि अशा सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी, भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तसेच अभ्यासक्रम स्टडी मटेरियल आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येत आहे। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला स्टडी मटेरियल देण्यात येत आहे आणि अभ्यास कोणत्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या। गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यालाही या संधीचा फायदा व्हावा। बेल आयकॉन चालू करायला विसरू नका मित्रांनो, कारण बेल आयकॉन तुमची चालू असेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजेच भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही वेळोवेळी अपडेट राहाल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खरंच लाईक करा। अशाच भरतीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।